आपण आलेलो आहे अहमदनगरच्या मूळ मार्केटमध्ये म्हणजे गंज बाजारमध्ये. तर आपण काही इथं व्यापारी आहेत, ते व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहे की आज नगरच्या सगळ्या चोबाजूने 150 कोटी रुपयाचा निधी आला आहे, 150 कोटी रुपये मंजूर झाले. तर सगळीकडे रोड होत आहेत. सर तुमचं नाव काय? श्याम सोनवणे. सर आता ह्या अहमदनगरमध्ये आत्ता 150 कोटी रुपयाचा निधी आला आहे, सगळीकडे जोरदार रस्त्यांचं काम चालू आहे आणि पहिले आयुक्त जे खरबताड होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा अजून त्यांच्यावर प्रक्रिया चालू झाल्या. आता नवीन आयुक्त आहे डांगे साहेब, तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं? डांगे साहेबांनी आता नवीन आल्यामुळे, पहिले भ्रष्टाचारी आयुक्त गेल्यामुळे आता नवीन डांगे साहेबांना चांगली संधी भेटली आहे नाव करायची. त्यांनी जे आता 150 कोटीचा निधी आला त्या निधी चांगल्या समाजासाठी उपयोग करावा एवढीच आमची विनंती. आणि आता तुम्हाला रस्ते नगर सिटीत व्हायची इच्छा आहे की किंवा बाहेर पण झाले पाहिजे किंवा इथं हे जे मार्केट बघतोय आपण आत्ता, या मार्केटमध्ये तुम्हाला असं काही वाटतं का की नवीन मार्केट झालं पाहिजे? आमची तर खूप इच्छा आहे नवीन मार्केट चांगलं व्हावा, रस्ते चांगले व्हावा आपल्या नगरचे. आणि आता रस्त्यांचं काम तर भरपूर चालू आहे, भरपूर उद्घाटन झाले आहे, ते चांगलीच गोष्ट. धन्यवाद. मी आलो आहे अहमदनगरच्या गजबजलेल्या परिसरात गंज बाजार येथे. मला काही नागरी समस्या जाणून घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी इथं आलो. सर तुमचं नाव काय? आहेर विजय राजाराम. सर आता हे जे अहमदनगरमध्ये 150 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले, तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? सर बोलायचं असं होतं, खूप महाग आहे आपलं नगर. प्रत्येक सिटी आज आपल्या नगरपेक्षा 20-25 वर्षांनी पुढे गेलेली आहे. आणि नगर आपलं ज्यावेळेस पुढे होतं ते मागं चाललं आणि बाकीचे शहरं पुढे चालले. आज नगरमध्ये एवढी जुनी सिटी आहे, पण एक इंटरसिटी किंवा एक लोकल ट्रेन नाही आहे की जी डायरेक्ट पुण्याला जाऊ शकते किंवा पुण्याहून नगरला येऊ शकते. आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. एक नगरपासून ट्रेन नाही, जी साईनगर झाली आहे ती पण दादरपर्यंत झाली, तिचंही टायमिंग एकच आहे. अशी 1-2 ट्रेन जरी झाल्या, जे 40-50 हजार आज विद्यार्थी नगर जिल्ह्यातनं पुण्याला शिकायला जातात. असं काय पुण्यामध्ये की जे नगरमध्ये नाही आहे, पण हाय जॉब तिकडे. त्या पोरांसाठी एक जर लोकल चालू केली तर आज यायला जायला त्यांचे पैसे वाचतील, तिकडचा मेसचा खर्च वाचेल, तिकडचा त्यांचं रूमचा चार्जेस वाचेल, वर त्या पोरांना घरी यायला वेळ भेटेल, घरचं स्वयंपाक भेटेल, घरचं जेवण भेटेल. आणि विशेष म्हणजे पुण्याचाही प्रॉब्लेम सॉल्व आहे की पुण्यामध्ये जे आज 40-50 हजार विद्यार्थी जे नगरचे आहेत तिथली ट्रॅफिक कमी होऊ शकते. जेणेकरून तेवढी एक जर झालं तर आज खूप मोठं काम होईल. मी म्हणतो खूप छान आहे, पण योग्य रीतीने वापर करा एवढीच अपेक्षा आहे. निश्चितच फार सुंदर मुद्दा तुम्ही मांडला आहे. पण आता हे झालं नगर पुण्याच्या ट्रेनच्या बाबत, तुम्हाला असं या मार्केटबद्दल काय वाटतं की इथं पार्किंग झाली पाहिजे का, इथं रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे का, इथं शेड झालं पाहिजे का, नेमकं काय तुमच्या अपेक्षा आहे? नक्कीच झालं पाहिजे सर. माझी स्वतःची वैयक्तिक दुकान आहे आणि आमची 5वी पिढी आहे जी व्यापार करते. पण आज नगरमध्ये प्रत्येक गिराईक जे येतं हे आता उपनगरात नाही येतं आणि त्यांना गाडी लावायला जागा नसते. प्रत्येक जण रस्त्याच्या थोडं पुढे येतो, त्यात आम्ही व्यापारी आलो येतो ते पुढं, पण लोकांनी गाडी लावायची कुठं? आज महापालिकेची जर पार्किंगची सोय केली, महापालिकेने लोक पे करायला तयार आहेत, पण जागाच नाही आहे. जागा उपलब्ध आहे पण करायची त्यांची नीतिमत्ताच नाही आहे. थोडक्यात म्हणजे तुम्हाला पार्किंग पण हवी आहे इथं, हवीच आहे. मार्केटच्या हिशोबाने व्यापारी वाढला जाईल. जसं काही सावडीत आता व्यापार होतोय केडगावमध्ये, बोलेगावमध्ये, तसं आज कुठल्याही शहरामध्ये जा, मोठं मार्केट असेल तर त्याच्या आजूबाजूला 2-3 पार्किंग असतात, पण नगरमध्ये एकही पार्किंग नाही. 4 व्हीलर तर सोडा, 2 व्हीलर लावायलाही पार्किंग नाही आपल्या नगरमध्ये. जे पूर्वीपासून म्हणत आले की नगर हे खूप मोठं खेड आहे, पण आज त्यात पुसायला कधीतरी वाव द्या.